नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज मी बनवणार आहे खानदेशी गुळाच्या गुन्या। या डिशला गुन्या असं म्हणतात। खूप छान लागतात आणि पौष्टिकही असतात। गुळ आहे त्यामुळे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊयात। 1 वाटी ज्वारीचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ मी घेतलेलं होतं, 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन, चवीपुरता मीठ, सुंठ आणि 2 वाटी गूळ। सर्व प्रमाण मी या वाटीने इथे घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या एक ठराविक वाटीने इथे प्रमाण घेऊ शकता। आता एका पातेल्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे। त्यामध्ये मी कापून घेतलेला गूळ या ठिकाणी टाकणार आहे। गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे। अशा प्रकारे गूळ इथे विरघळून झालेला आहे। मी आता हे गुळाचं पाणी गाळून घेणार आहे। गुळामध्ये काही कचरा किंवा बारीक खळे वगैरे असू शकतात, त्यामुळे मी इथं पाणी गाळूनच घेतलं होतं। आता हे पाणी मी पुन्हा त्याच पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे, ज्या पातेल्यात मी गूळ पाण्यामध्ये विरघळून घेतला होता। पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे। यामध्ये मी आता 1 चमचाभर सुंठ पावडर टाकते आहे। त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याला आता उकळी आलेली आहे। त्यामध्ये मी चवीपुरता मीठ टाकून घेतलं होतं। आता त्यामध्ये गव्हाचं पीठ मी टाकलं आहे, बेसन, ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ सर्व एकत्र टाकून घेतलं मी। आणि आता लाटण्याच्या सहाय्याने मी त्याची खिशी करून घेणार आहे। अशा प्रकारे गोल गोल फिरवून घ्यायचं आहे, जसं आपण खिशी घेतो त्या प्रकारे। आता मी हे ताटामध्ये ट्रान्सफर करून घेतलं होतं। याला थोडं थंड करून घ्यायचं आहे। थोडासा पाण्याचा वापर मी या ठिकाणी केला होता। जसे आपण कणिक मळतो त्याच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे। थोडंसं तेल मी वापरलं होतं। जशी आपण पोळ्यांची कणिक मळतो तशीच आपल्याला हेही बनवून घ्यायचं आहे गोळा।
आता इथे हे भिजवून तयार आहे। हा आहे माझा गुण्यांचा साचा। याला आता मी ब्रशच्या मदतीने तेल लावून घेणार आहे। बऱ्यापैकी तेल लावायचं आहे की जेणेकरून गोळा त्याला चिपकणार नाही। अशा प्रकारे एक गोळा मी या ठिकाणी घेतलेला आहे। साच्याच्या एका भागावर मी तो ठेवला आणि त्याला वरून अशा पद्धतीने प्रेस केला। अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे सर्व बाजूने। आणि आता तुम्ही बघू शकता खूप छान त्याला एक डिझाइन आलेली आहे। मस्तच। आणखीन एक मी बनवणार आहे इथे। गोळा करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सेंटरला ठेवून वरून प्रेस करून घ्यायचं आहे। खूप छान शेप याला मिळालेला आहे। माझ्या टोटल 28 गुण्या इथे झालेल्या होत्या। आता मी यांना तळून घेणार आहे तेलामध्येच। या ठिकाणी कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं। गुण्या शक्यतो मीडियम फ्लेमवरच तळायचे आहेत। चवीला खूप छान लागतात, नक्की ट्राय करा तुम्ही। आणि गुळाच्या असल्यामुळे पचायलाही छान। अशा प्रकारे मी त्यांना तळून घेत आहे। तळून झालेली आहे। बघू शकता तुम्ही। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।
रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.